सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन डेचे भूत पसरले आहे. ते भूत माझ्या डोक्यात पण घुसले. काय करावे कळत नव्हते. थोडे शॉर्टकट, इझी, आवडणाऱ्या मेनूचा विचार केला. पास्ता, पण अजून काय? मग आठवले मुलाला आणि नवऱ्याला दोघांना पण स्पिनॅच कॉर्न ब्रुस्केटा आवडतो आणि बनवायला तर इझीच आहे. पण अजून काहीतरी मिसिंग होते. जास्त विचार न करता डीप म्हणून मेयो बनवायला सुरुवात केली. त्यासाठी अर्धा कप बॉईल किंवा भिजवलेले काजू, पनीर, मीठ, लिंबाचा रस, पाणी घालून स्मूथ पेस्ट केली. प्लेन मेयो तयार आहे. यातील अर्धे मेयो एअरटाईट कंटेनरमध्ये काढून अर्धे मेयोमध्ये लसूण, भिजवलेली लाल मिरची, मिरे, थोडे अजून मीठ घालून छान पेस्ट करून घेतले की चिली गार्लिक तंदुरी मेयोनीज तयार. दोन्ही मेयोज तयार आहे. वा, क्या बात आहे. का सुंदर दिसतात. ऑइल फ्री, चवेला पण छान लागतात. ब्रुस्केटा, टोस्ट, ओपन सँडविच बनवण्यासाठी कढईत बटरमध्ये मैदा किंवा गव्हाचे पीठ भाजून घेऊ. त्यातच लसूण परतून घेऊ. कांदा घालून सॉफ्ट झाला की कॉर्न घालून 2 मिनिटं रोस्ट करून घेतले की पालक घालून सॉफ्ट करून दूध घालून घेऊ. नॉर्मल ॲनिमल दूध आणि क्रीम इथे यूज करणार नाही. मी मीठ आणि दूध एकत्र यूज करत नाही, त्यामुळे बदाम दूध घालून पातळ करून घेतले. ऑप्शन्स म्हणून काजू दूध, ओट्स दूध, सोया मिल्क यूज करू शकतो. मीठ, चिमूटभर साखर, मिरे पूड घालून मिक्स करून साईडला ठेवू आणि पास्ताकडे वळू. त्यासाठी गरम पाण्यात मीठ घालून पास्ता शिजवून घेऊ. कढईत तेलात लसूण परतवून त्यात टोमॅटो, कोथिंबीरच्या काड्या, मीठ, तिखट घालून झाकून शिजवून घेऊ. टोमॅटो शिजलेले आहे. त्यात मिरेपूड घालून गार करून फाईन पेस्ट करून घेऊ. पास्ता करणे खूप इझी आहे. 3-4 वेळा वेगवेगळ्या प्रकारे बनवला की आपल्याला कोणता पास्ता आवडतो, त्यात काय ॲड करायचे नाही हे आपण डिसाईड करायला लागतो. कढईत बटरमध्ये लसूण परतवून त्यात टोमॅटोची पेस्ट घालून बटरमध्ये 2 मिनिटं परतून घेऊ. त्यात टोमॅटो केचप, बदाम दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ. उकळी आल्यावर त्यात बॉईल पास्ता घालून चीज घातले की पास्ता तयार. जेवणाची वेळ आणि सगळी तयारी झाली आहे. ब्रुस्केटा बनवण्यासाठी ब्रेडला बटर लावून त्यावर केलेले सारण स्प्रेड करू. बटर लावलेल्या तव्यावर रोस्ट करून घेऊ. थोडे चीज टाकून लो फ्लेमवर झाकून रोस्ट करायचे आहे. आपल्याला इथे चीजला मेल्ट आणि ब्रेडला क्रिस्पी करायचे आहे. जे वरून ब्राऊन झालेले आहे ते एअर फ्रायरमध्ये केले आहे. यात लवकर आणि जास्त क्रिस्पी बनते. फ्रीजमध्ये स्ट्रॉबेरीज होत्या, त्याचाच यूज करून शॉर्टकट डेझर्ट बनवले. घरी जे चटरपटर होते तेच ठेवून टेबल रेडी. डिनर घेताना खूप गप्पा गोष्टी, आम्हाला आलेले गमतीशीर अनुभव शेअर केले आणि खूप खूप हसलो. खूप दिवसांनी हे घडले आणि आवश्यक पण होते. जेवण झाल्यावर पत्त्याचा सत्ती लावण्याचा खेळ खेळलो आणि शांततेने झोपून स्वप्नाच्या दुनियेत गुडूप होऊन गेलो. व्हॅलेंटाईन डेची नाईट आम्ही खूप खूप एन्जॉय केली. तुम्ही पण एन्जॉय करा आणि तुमचे अनुभव मला शेअर करा.